योगिका निवृत्त सुर्वे. आज मी तुम्हाला एक पुंडलिकाची गोष्ट सांगणार आहे. कृष्ण अवतारामध्ये महाभारत युद्ध झालं ना, तेव्हा अनिती आणि नीती सोबत युद्ध होतं. पांडव नीतीच्या बाजूने होते आणि कौरव अनितीच्या बाजूने होते. पण कृष्ण पांडवांच्या बाजूने गेल्यामुळे पांडव जिंकले आणि कौरव हरले. पण कृष्णांचे जे यादव वंश होते ते पण अनितीनेच वागायचे. एकदा कृष्णांनी कंटाळून एकदा हाताने द्वारका बुडवली तरी पण ते सुधारले नाहीत. मग एकदा त्याने असं ठरवलं की मला आता अवतार संपवायचा आहे. मग रुक्मिणी आई ज्या होत्या त्यांना हे वाईट वाटलं. मग ते पंढरपुरामध्ये जाऊन बसले. मग कृष्णांना पण समजलं. मग ते तिथं जायला लागले. त्यांना मध्येच त्या वाटेत पुंडलिक भेटला. पुंडलिक आपल्या आईबाबांची सेवा करत होता आणि मग कृष्णांनी बोललं पुंडलिकांना, थांब पुंडलिक, मी तुला भेटायला येतोय. मग पुंडलिकाला वाटलं की आपल्याला साक्षात देव भेटायला आलाय. मग कृष्णांना बोलला पुंडलिक, थांबत देवा, मी थोड्या वेळाने आईबाबांची सेवा झाल्यावर येतो. तिथे पुंडलिकांनी वीट टाकली. त्याच्यावर कृष्ण विठ्ठलाचं रूप घेऊन थांबले. अजून पण 28 युगे झाले तरी पण तिथे ते पुंडलिकाच्या ह्याच्यामुळे आपल्याला खरोखरचा विठ्ठल बघायला भेटतोय. आणि आपण तिथं जाऊ नाही शकत म्हणून एकादशी आपण इथं साजरा करतो. माझ्या मागे बोला, पुंडलिकावदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.